हे काय बंद काय नाही. वैराग्य झालाय पण क्रियेत काही नाही, प्रवृत्त नाही, मंद वैराग्य. आणि वैराग्याबरोबर क्रियेत काय प्रवृत्ती आहे, मंद वैराग्य. तुमच्या राजाला सुद्धा काय होतं, वैराग्य होतं, पण कसं होत नाही. आणि मुलांना मग ते घरी बसले का घर सोडून मग आश्रमात गेले आणि थोडे नुसते झोपा काढले का मुक्त झाले. त्याच्यात टिकाच्या मुक्तीचा काल सांगितलेला आहे. तत्वज्ञान, तत्ववेत्ता कोण, तत्वदृष्टी. ह्याचा अंतकाल कसा झाला त्याच्यात आहे ना. तत्वदृष्टीला ज्यावेळेस ज्ञेय मार्गाने ब्रह्माचं दृढ अपरोक्ष ज्ञान झालं, ज्ञान झाल्याच्या नंतर जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद भोगून त्याच्या क्रियेमध्ये प्रारब्धानुसार जरी गौण किंवा इतर विशेष विषय असतील तरी ते प्रारब्धवशात भोगून झाल्याच्या नंतर प्रारब्ध समाप्तीनंतर त्याला विदेह मोक्ष प्राप्त झाला. परंतु तत्वदृष्टीचा जो अंतकाळ आहे तो अंतकाळाची त्या ठिकाणी कोणताही उत्तरायण असावं किंवा दिवस असावा, कालाची आणि वेळेची किंवा देशाची अपेक्षा नव्हती. कारण तत्वदृष्टी हा ज्ञेय मार्गाने दृढ अपरोक्ष ज्ञान आणि अशाद्वारा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेला होता. त्यामध्ये उपासनेचा किंवा इतर साधनेचा यत्किंचितही लेश नव्हता. पूर्णतः असंगत्व असल्यामुळे त्याला योग्य देश किंवा योग्य काल याची अपेक्षा नाही. तो कोणत्याही कालात कोणत्याही परिस्थितीत जरी त्याचा अंतकाळ झाला तरी तो आपल्या बोधावर तरी मुक्त अवस्था बाधित होत नाही. ब्रह्मभाव जसाच्या तसा. मग तो कसाही देह ठेवा बरं का, दुःखाने वेळेत हा करत मरे का आणखी कशाने मरत हो, तरी त्याचा ब्रह्मभाव त्याच्यात बिघाड होऊ शकत. मग त्याने काय करत, त्याला देशाची काय नाही अपेक्षा. तुमच्या गीतेमध्ये आहे ना 8व्या अध्यायामध्ये 2 मार्ग झाले, एक धम्र मार्ग आणि एक आदिरादी मार्ग. कृष्ण नाही का बोल, नवरात्री तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र प्रयाता गच्छन्ति नाही चांदमसं पत्नी वर्तते आणि तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्म आदिरादी मार्ग. मग त्याचा कोणत्याही याच्यामध्ये देह पडला तरी सुद्धा काय होत नाही, त्याच्या मुक्तीमध्ये त्याच्या याच्यामध्ये अपराध होत नाही. चोखोबाराचा देह कुठे पडला बाहेर, मग त्याचा ब्रह्मभाव बाधित झाला का, कारण तो काय मुक्त झालेला आहे ना. परमात्म्याचे ज्ञान झाल्यानंतर देहाच्या अपेक्षेने आणि योग उपासना मार्ग उपासनी मार्गामध्ये अदृष्टी जो होता त्याला ज्ञेय मार्ग पेलवला नाही, म्हणून देहमार्गाचं जे श्री गुरूंनी उपदेश केला त्या ध्येयमार्गामध्ये अहंग्रह ध्यान, या अहंग्रह ध्यानाद्वारे हळूहळू तो उपासनेमध्ये त्याचा अधिकार वाढत उपासनेने त्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती आणि ब्रह्मलोकातील ब्रह्मदेवासमान भोगून नंतर आत्मस्वरूपाची किंवा परब्रह्माची प्राप्ती असं उपासना मार्गाचं स्वरूप आहे. म्हणजे उपासना मार्गामध्ये जे ज्ञेय मार्गात सांगितलेले प्रमाण प्रमाता हे जे प्रमेय
यांची त्रिपुटी आवश्यक असते. त्या ठिकाणी इच्छा असो अगर नसो, परंतु ध्येय मार्गामध्ये अनुष्ठान आहे, पुरुषाची इच्छा आहे, आग्रही आहे. आणि अशा ध्येय मार्गामध्ये ह्या उपासनेच्या नियमांचं काटेकोर पालन असतं. म्हणून शास्त्राने जो ध्येय मार्गाने जाणारा साधक आहे त्याच्याकरिता अंतकाळाच्या वेळी देशाची आणि कालाची अपेक्षा ठेवलेली आहे. त्याचा काल हा उत्तरायण असावा आणि देश काश्यादी किंवा इतर ज्या सप्तपुऱ्या सांगितल्या, इतर जे तीर्थ सांगितले असे पवित्र ठिकाणं या उपासकाच्या अंतकाळाच्या वेळी असावे. परंतु यामध्ये उपासकाचे 2 प्रकार केले, कारण हा जो अदृष्टी होता त्याचे पिता हा शुभसंतती राजा, तोही उपासनेच्या मार्गानेच मुक्त झाला, परंतु त्याच्या अंतकाळाला देशकाळाची अपेक्षा राहिली नाही, कारण तो पूर्णतः ईश्वराला त्याने समर्पण झालेला होता. त्याचा ध्येय मार्ग हा योग किंवा इतर साधनांना आधारित नसून केवळ ईश्वरार्पण बुद्धीनेच तो उपासना करत होता. म्हणून त्यालासुद्धा देशकाळाची अपेक्षा नाही. परंतु याच उपासनेमध्ये जो हा ध्येय मार्ग आहे, अहंग्रह ध्यान आहे, याकरिता जसा व्यक्तीची पुरुषाची इच्छा सांगितली, त्या ध्येयाचं स्वरूप सांगितलं, अनुष्ठानाचा आग्रह सांगितला, तसाच देश आणि कालाचा अंतकाळाच्या वेळीसुद्धा अपेक्षा सांगितली. थोडक्यात सांगायला झालं, ज्ञानी पुरुषाला देशकालाची काही नाही आणि उपासकाला म्हणतो त्याने कुठे देव ठेवला गंगा किनारी त्याला शुकता आलं समजलं. तिथे शुकाचार्याने त्याला ज्ञान सांगितलं होतं. मग त्याला उपासकाला योग्य देश, योग्य काल, कोणाला हे सगळं उपासकाला. अज्ञात्या पुरुषाला योग्य देश असो का नसो, योग्य काळ नसो का, दृष्टी नाही का आपल्या तत्वदृष्टीला त्याचा देह काय झाला पडला. आणि हा मात्र गंगा किनारी काय गेला म्हटला. आणि दुसरा बाबा शिल्लक राहिला ना, तिसरा अरे तर्कदृष्टी याने देह कसा ठेवला, ज्ञानी झाला ना. जीवनमुक्ती आणि विधेयमुक्ती याच्यामध्ये काय फरक आहे? सांगायला कोणी सांगायचं, चुकलं तर चुकलं. बडबड करायला सांगता कोणी? ते थोडं बडबड करीत राहतं. देह आहे, परंतु बंध भ्रमाचा अभाव आहे, त्याला जीवनमुक्ती म्हणतात. विक्षेप आहे आणि अज्ञानही निवृत्त झालेला आहे, त्याला जीवनमुक्ती म्हणतात. आणि देहाचाही अभाव आहे आणि अज्ञानही नाही, त्याला विधेयमुक्ती म्हणतात. आणखी व्याख्या बरोबर आहे. आपलं देह असून शरीर असून सुद्धा बंद आहे आणि हे नाही, त्याला कोणती मुक्ती म्हणायची? जीवनमुक्ती. प्रारब्ध संपल्यानंतर विधेयमुक्ती. आता मला शंका विचारायची विचार. आता सांगा 5 आणि 6 संसार स्वप्नाप्रमाणे कसा मिथ्या आहे? स्वप्नाचा दृष्टांत करून श्रीगुरूंनी ज्यावेळेस तर्कदृष्टीला हा उपदेश केला, स्वप्नवत हा जागृत प्रपंचसुद्धा मिथ्या आहे, याकरिता विस्ताराने जे उत्तर दिले त्यात थोडक्यामध्ये 3 असे मुद्दे आहेत. स्वप्नाप्रमाणे जागृत प्रपंच मिथ्या का? तर कोणत्याही पदार्थाची उत्पत्तीशिवाय प्रतीती येऊ शकत नाही, म्हणजे अनुत्पन्न पदार्थ प्रतीतीला येत नाही. मग स्वप्न जर प्रतीतीला येत असेल तर ते सुद्धा उत्पन्न होऊनच प्रतीतीला येतं. मग स्वप्न उत्पन्न होऊन प्रतीतीला येत असेल तर मग त्याला सत्य म्हणता येईल का? परंतु उत्पत्ती हा सत्यत्वाला किंवा मिथ्यात्वाला हेतू देता येत नाही.
सत्यत्व किंवा मिथ्यात्व हे योग्य देश आणि योग्य काल जर असेल तर त्या वस्तूला पदार्थाला सत्यत्व देता येईल. परंतु स्वप्न पदार्थाला योग्य देशकाल नाही, योग्य देशकाल या सामुग्रीचा अभाव आहे. त्यामुळे जरी उत्पन्न होऊन स्वप्न पदार्थ प्रतीतीला येत असले तरी मिथ्य आहेत. कारण स्वप्न पदार्थामध्ये आपण संपूर्ण आकाश पाहतो, समुद्र पाहतो, इत्यादी पर्वतादी पाहतो. परंतु स्वप्नाचं स्थान आणि काल पाहिला तर स्वप्नाचं स्थान हे कंठगत जी पुरीतत नाडी अतिशय सूक्ष्म आहे आणि काल सांगितला तर एक क्षणच हा स्वप्नाचा काल आहे. मग या एक क्षणात आणि सूक्ष्म या पुरीतत नाडीमध्ये एवढा देशकालादी आकाशादी प्रपंच संभवू शकत नाही. म्हणजे योग्य देशकाल आणि देशही नाही, कालही नाही. जसा स्वप्नाच्या उत्पत्तीकरिता योग्य देशकाल नाही, त्याप्रमाणेच जागृत पदार्थाच्या उत्पत्तीकरिता सुद्धा देशकाल सांगितलेला नाही. इतर सूत्रभाष्यकार किंवा शंकराचार्य आदींनी परंतु शास्त्रामध्ये स्वप्नाला जसं पुरीतत नाडी हे स्थान उत्पत्तीला सांगितलं आणि एक क्षण सांगितला, परंतु जागृतीला एक क्षणही सांगितला नाही आणि एक स्थानसुद्धा सांगितलं नाही. म्हणून सुद्धा स्वप्नाप्रमाणे जागृत प्रपंचसुद्धा मिथ्या आहे. दोन्हीच्या ठिकाणी योग्य देशकालाचा अभाव आहे. दुसरा हेतू असा देता येईल की स्वप्न पदार्थाला अधिष्ठानसुद्धा ब्रह्म आहे आणि उपादान कारण अविद्या आहे. परंतु स्वप्नाची अविद्या ही निद्रादोषसहित अविद्या आहे आणि जागृत पदार्थाची उपादान कारण ही केवळ अविद्या आहे. दोन्हींचं अधिष्ठान ब्रह्म आहे आणि उपादान कारणसुद्धा अविद्या आहे आणि अविद्येचं कार्य असतं ते अनिर्वचनीय मिथ्या असतं. आणि मग यावर अशी शंका येते की तीन सत्ता स्वीकारण्याचं कारण काय, तर वास्तविक पारमार्थिक सत्ता ही ब्रह्माव्यतिरिक्त इतर जे पदार्थ आहेत त्यांची ही प्रातिभाषिक एकच सत्य आहे. परंतु लोकव्यवहाराच्या समजुतीकरिता किंवा ब्रह्मज्ञाना वाचून जिचा बाध होतो ती स्वप्न पदार्थांची प्रातिभाषिक आपण सत्ता स्वीकारली. परंतु या दोन्ही सत्तेचा विचार केला तर वास्तविक या दोन्ही सत्ता व्यावहारिक सत्ता किंवा प्रातिभाषिक सत्ता या दोन नसून एकच आहेत. म्हणजे जागृती ही प्रातिभाषिक आहे आणि स्वप्नही प्रातिभाषिक आहे. या स्वप्न पदार्थाची आत्यंतिक निवृत्तीसुद्धा ब्रह्मज्ञानानेच होते आणि जागृत पदार्थांची निवृत्तीसुद्धा ब्रह्मज्ञानानेच होते. म्हणून सुद्धा अधिष्ठान उपादान किंवा सत्तेचा विचार केला तरी स्वप्नाप्रमाणेच जागृत प्रपंचसुद्धा मिथ्य आहे. तिसरा हेतू असा देता येईल की ज्याप्रमाणे स्वप्नात पाहिलेले पदार्थ जागृतीत आल्याच्या नंतर उपयोगाला येत नाहीत किंवा जागृतीतील पदार्थ स्वप्नात उपयोगाला येत नाहीत. म्हणजे ज्याप्रमाणे पाचव्या तरंगामध्ये एका राजाच्या दृष्टांतामध्ये स्वप्नामध्ये त्याला व्याधी झाली, कोल्हा चावला, त्या ठिकाणी स्वतः श्रीमंत असून राजा असून त्यातले सैनिक स्वप्नात उपयोगाला आले नाही, या सत्तांचा भेद होता. त्याप्रमाणे स्वप्नातले पदार्थ जागृतीत येत नाहीत आणि जागृतीतले पदार्थही सुद्धा स्वप्नात येत नाही. हा हेतू देऊनसुद्धा स्वप्नाप्रमाणेच जागृती मिथ्या आहे अशा अनेक प्रकारच्या हेतूंनी श्रीगुरूंनी तर्कदृष्टीला सांगितले. तर मला जरा प्रश्न आला, थोडक्यात उत्तर द्यायचं आहे. स्वप्नाप्रमाणे जागृती काय आहे? मग स्वप्नाला निदान थोडा काय आहे? देश आहे, पुढे थोडा काल आहे का? म्हणून स्वप्न कसं आहे? मिथ्या आहे ना. त्याप्रमाणे जागृतीला स्वप्नाला निदान थोडा तरी काय आहे? काल आहे थोडा. पण जागृतीला देश नाही, काय नाही. मग स्वप्नापेक्षाही सुद्धा जागृती मिथ्या आहे. थोडक्यात उत्तर म्हणून लक्षात आहे. स्वप्नापेक्षाही जागृती काय आहे? आणि स्वप्नाला थोडा देश आहे, काय आहे? काल आहे. पण जागृतीला देश नाही, काही नाही. स्वप्नातलं स्वप्न. पुढे पुराणाची व्याख्याला कशी लावली? एक वाक्यता कशी लावली म्हटलं? सत्वाचा रंग आहे ना.
कोणता न्याय सांगितला त्याच्याकडचा असं यांना सांगू द्या नको. थोडक्यात माहिती आहे तुला कोणता न्याय सांगितला? शालक से आर्मी. मग आता समजून आलं की द्यायला करा. हे नावं कोणाची माणसाची होती का कुत्र्याची होती आणि त्याच्यामध्ये वादविवाद झाला आणि मिसेस त्याची काय बसली. मग तिला सांगितलं माणसाची नावं नाही, तुझ्या भावाचं नाव नाही. मग कोणाचं आहे? तो न्याय कशाकरता सांगितला? शास्त्राकरता कोणता सांगितला सांगा ना. अरे बाबा, पुराण आणि शास्त्र आहे का नाही? पुराणाची व्याख्या नाही एक वाक्य कोणत्या न्यायाने सांगितली आणि शास्त्राची अंधगोलांगूल न्याय म्हणजे काय? त्याने सांगितलं प्रवचन तयार करायचे आहे ना. अंधगोलांगुल न्याय असा आहे. एका राजाच्या पुत्रास काही चोरांनी वनात नेऊन त्याला भरपूर मारले. सांग. त्याचे अलंकार वगैरे काढून घेतले आणि त्याचे डोळे फोडले. मग त्याला कोणी ते एक निर्दयी मनुष्य भेटला. त्याने काय केलं, त्या आता राजपुत्राला घरी जायचं होतं त्याच्या. मग त्या निर्दयी मनुष्याने केलं, एक उन्मत्त झालेला बैल, त्या बैलाला त्याला म्हणले की त्या बैलाचं शेपूट धरतो. शेपूट हातात दिलं आणि या बैल जिकडे घेऊन जाण तिकडे जातो. आता तो उन्मत्त झालेला बैल होता, त्यामुळे तो मग असा त्याला धडकवत घरी घेऊन गेला. बरोबर. सारा बी तयार सारा पण काय काढला. हे पुच्छ बळकटधर सिद्धांत असा न्याय करता न्याय सांगितला का सारा सिद्धांत करता कशाकरता एक वाक्य हे सांगायचं. सगळ्यामध्ये शास्त्र साधकाला कोणता ग्राह्य आहे? वेदांत शास्त्र. उत्तर मीमांसा. वेदांत शास्त्र. वेदांत शास्त्र म्हटलं त्याच्यात रामानुज मध्व वगैरे. उत्तर मीमांसा शास्त्र कोणता? आणखी तुम्हाला काही विचारायचं विचारा. मी कोण आहे? मग सांगायचं की तरंग ऐकला नसावा. मग मी देह आहे असं म्हणतो का? तरंग ऐकण्याच्या ज्ञान होण्याच्या पूर्वी स्वतःला काय समजत होतं आणि आता ऐकल्यानंतर आता मग मी कोण आहे? ब्रह्माच्या पलीकडे आणखी काही तत्व आहे का? संपलं काय? पंढरपूर दुसरं काही आहे का? एकदा पंढरपूरला गेलं की दिंडी काय झाली. ब्रह्मज्ञान झालं की ऐशा ब्रह्मस्थिती. मग अज्ञानावस्थेमध्ये देहभाव होता. कोणता भाव होता? मी कोण आहे? देह. अज्ञान झाल्यानंतर देहभाव जाऊन कोणता भाव आला? ब्रह्म आहे कसं आहे? सद्रूप. पुढे अरे आनंद आहे. सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप आणि पुढे ब्रह्मरूप, व्यापक. आणि आपलं स्वरूप आहे. पुढे
ईश्वर सृष्टीपेक्षा जीवसृष्टी कशी दुःखात समाधी कशा करता सांगितली? अरे समाधी कशा करता सांगितली? जीवनमुक्ताला समाधी कशा करता सांगितली? एकदा तत्त्वज्ञानाला ज्यावेळेस जीवनमुक्तीच्या विलक्षण आनंदामध्ये जर प्रारब्धाच्या बलाने अधिक विषयामध्ये प्रवृत्ती होत असेल तर त्याच्या अंतःकरणाला मनाला नित्य दृढ अपरोक्ष अद्वैत अमृताचं किंवा अद्वैत भावामध्ये राहायचं असेल तर त्याने निर्विकल्प समाधीचा स्वीकार करावा किंवा अंगीकार करावा. म्हणजे इतर विषयांमध्ये होणारी प्रवृत्ती ती आपल्या जीवनमुक्तीच्या विलक्षण आनंदास प्रतिबंध करणार नाही. म्हणून केवळ निर्वाहापुरतंच वृत्तीला इतर विषयाचा आलंबन देऊन निर्वाह झाल्याच्या नंतर अन्न आदी भिक्षाटनादी इतर क्रिया झाल्याच्या नंतर पुन्हा पुन्हा त्या तत्त्वज्ञानाने समाधी निर्विकल्प समाधी करावा याकरिताच समाधी केली पाहिजे. आता पुढे समाधीचे प्रकार किती आहेत? समाधीचे एकूण अष्टांग असून प्रकार 2 आहेत. त्यात एक सविकल्प समाधी आणि एक निर्विकल्प समाधी असे 2 प्रकार आहेत. पुन्हा सविकल्पाचे उपप्रकार 2 केले आणि निर्विकल्पाचे सुद्धा 2 उपप्रकार केले. ध्यानाची व्याख्या कशी आहे? अरे ध्यान कशाला समाधी म्हणणार? यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान आणि पुढे समाधी आणि ध्यान याच्यामध्ये काय फरक आहे? समाधी आणि ध्यान काय फरक आहे? शेवटचा अंग कोणता आहे? आणि मध्यंतर ध्यानाच्या नंतर काय असते? पण ध्यान कशाला म्हणतात? अंतराय रहित वृत्तीला आत्मकार करणे हे ध्यान आहे. आणि समाधीमध्ये जर सविकल्प घेतली तर त्रिपुटीचं भान असतं आणि निर्विकल्प घेतली तर साक्षात आपली वृत्ती ही अधिष्ठान स्वरूप होते. त्या ठिकाणी त्रिपुटीचं सुद्धा भान राहत नाही. ही निर्विकल्प समाधी. आणि मात्र ध्यानामध्ये मात्र त्रिपुटीही आहे आणि पुन्हा पुन्हा अंतरायरहित म्हणजे कोणत्याही प्रकारचं अंतर न ठेवता पुन्हा पुन्हा आपली जी वृत्ती आहे ती ब्रह्माकार करण्याकरिता केलेलं जी क्रिया आहे ती ध्यान आहे. बरोबर आहे. ईश्वराची उत्पत्ती मानली तर किती दोष येतात सांगू द्या. कोणाची उत्पत्ती मानली? ईश्वराला. तर किती दोष येतात? 6 हे उत्तर आहे. बरोबर. आत्माश्रय अन्योन्याश्रय चक्रकापत्ती काय अनावस्था विनिगमन विरह आणि प्रागलोक. असे अनावस्था कशाला म्हणतात? जर प्रथम ईश्वराची उत्पत्ती मांडली तर त्या ईश्वराच्या उत्पत्तीला कारण असणारा दुसरा ईश्वर कर्ता मानावा लागेल. मग दुसऱ्या कर्त्याला तिसरा कर्ता मानावा लागेल. तिसऱ्या ईश्वराला चौथा कर्ता मानावा लागेल. मग अशी जी कारणाची परंपरा आहे ती अनंत ठिकाणी चालू राहील. तिचा कधीही तिची समाप्ती होणार नाही. मग अशी जी झालेली या कारणधारेची कारण परंपरेची अवस्था हीच अनावस्था आहे. त्याला अनावस्था म्हणतात. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ईश्वर भाव कसा आला? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ईश्वर भाव कसा? मायेच्या उपाधी. ईश्वर भावाला कसा झाला? ब्रह्म हे असंग निर्विकार असणाऱ्या ज्या ब्रह्माच्या ठिकाणी ही जी माया आहे ती अनिर्वचनीय सदसत विलक्षण ही ज्यावेळेस सत्वगुण प्रधान होऊन शुद्ध सत्वात्मिका होऊन ब्रह्माच्या ठिकाणी अनिर्वचनीयच तादात्म्य संबंधाने आपली सर्वज्ञता किंवा सर्व शक्तिमानिता स्वतंत्रता प्रदान करते. त्यावेळेस शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी हा ईश्वर भाव येतो. ईश्वर भाव जीव भाव. त्याच अविद्येमध्ये ज्यावेळेस ती सत्वगुण प्रधान जरी असली तरी शुद्ध नसते. मलिन सत्ववती जी अविद्या
ती शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी ज्यावेळेस उपाधी म्हणून येते त्यावेळेस जीवभाव येतो. त्याला कोणता भाव म्हणाला? जीवभाव. जीव स्वरूपामध्ये 2 वाद सांगितलेले आहे. आभासवाद आणि दोमधला फरक काय? आभासवादामध्ये जीवाचं स्वरूप आणि ईश्वराचं स्वरूप असं सांगितलं. शुद्ध ब्रह्म म्हणजे ब्रह्मचैतन्य, त्या ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी माया, हे 2च जर ईश्वराच्या स्वरूपात मांडले तर हा अवच्छेदवाद आहे. अवच्छेदवादात प्रतिबिंब किंवा आभास मानला जात नाही. जीवाचं स्वरूप अवच्छेदवादामध्ये असं आहे, कुटस्थ चैतन्य आणि त्याला उपाधी असणारी अविद्या, हे एवढंच जीवाचं स्वरूप. परंतु आभासवादामध्ये 3 गोष्टी असतात. ईश्वराच्या स्वरूपामध्ये ब्रह्मचैतन्य, त्या ब्रह्मचैतन्याचा मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब किंवा आभास, ही आभासवादाच्या रीतीने ईश्वराचं स्वरूप. आणि जीवाचं स्वरूप आभासवादाच्या रीतीने असं आहे, कुटस्थ चैतन्य आणि अविद्येमध्ये पडलेला त्या चैतन्याचा आभास, हे जीवाचं स्वरूप आभासवादाच्या रीतीने. बरोबर. एकाची मलिन उपाधी, एकाची शुद्ध उपाधी. शुद्ध उपाधी ईश्वराची, मलिन उपाधी. मग दोमध्ये फरक आहे. जीव एक आहे का अनेक आहे? ईश्वर. मग ईश्वर का एक आणि जीव का अनेक? अशुद्ध आणि जी अविद्या आहे ती शुद्ध माया, ती ईश्वराच्या ठिकाणी शुद्ध असल्यामुळे एकच भाव उत्पन्न करते. परंतु अविद्या मूळतःच मलिन आहे. मग अविद्यामुळे जीवाच्या ठिकाणी अल्पज्ञता येते आणि अल्पज्ञता आल्यामुळेच तो भेदाला प्राप्त होतो. आणि ही जी अविद्या आहे ती अविद्येचं जे अंतःकरण जे कार्य आहे ते अंतःकरण कार्य हे अनेक आहेत. त्यामुळे जीवाला या अंतःकरण उपाधी अनेक असल्यामुळे जीव हे अनेक आहेत आणि ईश्वराला केवळ मायाचा उपाधी आहे. त्या ठिकाणी हे अंतःकरण मायेचे जे कार्य आहेत ते नाहीत. त्यामुळे ईश्वर हा एकच आहे. परंतु मायेचे कार्य जे असणारे अंतःकरण हे अनेक आहेत, म्हणून जीवसुद्धा अनेक आहे. म्हणून जीव किती आहे? अनेक आहे. आणि ईश्वर किती आहे? एकाने ईश्वराचा विभाग भेदलेला होता. जीवाचा भेद आहे, बरोबर आहे. जीव ईश्वराचा भेद काय? आणि ईश्वराचा भेद आहे बाबा. मग ईश्वर किती आहे? ईश्वर सर्वज्ञ कशावरून आहे? जीव अल्पज्ञ आहे, ईश्वर मग सर्वज्ञ का आणि अल्पज्ञ का? कारण ईश्वराला भूत भविष्य वर्तमान हे सर्व ज्ञान असते आणि ते जीवाला नसते. आणि तो सर्वांचे नियामक आहे, पालन करत आहे. अजून सांग. आणि अविद्या उपाधी जीवाची आहे. आणि जरी सांगितलं राहता मलिन उपाधी असल्यामुळे जीव कसा आहे? अशुद्ध उपाधी असल्यामुळे सर्वज्ञ आहे. उलटा आरसा केला तर काय दिसते? आपलं प्रतिबिंब दिसते. असा केला तर दिसणार. बरं, तुम्ही काहीतरी विचारलं पाहिजे ना. विचारायला काय? कर्म व उपासना ज्ञानाचे रक्षक कसे नाही आहेत? काय उद्देश? कर्म आणि उपासना ज्ञानाचे रक्षक कसे नाही? एकदा ज्ञान झाल्यानंतर कर्माची आणि उपासनेची काही आवश्यक आहे? आवश्यकता नाही का करत नाही? आवश्यकता नाही. मग केल्याशिवाय का करतो? पडले घडत त्याला काही आवश्यकता नाही. एकदा 4 वर्ष शिकला म्हणजे 5 झाला निघाला म्हणजे आता त्याला भजनाला येण्याची काही नाही. आवश्यकता नाही. मग येत नाही का? येतो. मग यश आत्मरतिरेवत स्यात्. पुढे
संपा. एकदा तत्त्वज्ञान झाल्यानंतर बरं का त्याला काय चित्तशुद्धी करून घ्यायची आहे का? उपासनेने स्थिरता करायची आहे का? मग आता काय आहे, कर्माची त्याचा काय झाला आहे, चित्तशुद्ध काय अधिक तेव्हा ज्ञानी अवस्थेमध्ये चित्ताचा बाध असतो. त्याच्या पुढे चित्त चिद्रूप असते. मिठाचा खडा पाण्यात टाकल्यानंतर तो तसा राहतो स्वरूप होतो. तसं जीवनमुक्त अवस्थेमध्ये चित्तही चिद्रूप होतं, सच्चिद. आणि त्याला आता चित्तशुद्धीची आवश्यकता आहे, हेच उत्तर आहे. मग जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत त्याला चित्तशुद्धी करता काय केलं पाहिजे? आणि स्थिरते करता उपासना केली पाहिजे. आणि पुढे ब्रह्मरूपता प्राप्त होण्याकरता ज्ञान पाहिजे. तो कर्म करीत नाही की जरूरत नाही, चित्त शुद्ध होऊन गेलेलं आहे, हेच उत्तर आहे त्याला. तत्ववेत्या पुरुषाला वेद कोणत्याही प्रकारे विधी सांगत नाही. विधीच्या काय तो अतीत आहे. अविद्यालेश कसा सिद्ध केला, जीवनमुक्ती कशी सिद्ध केली? अविद्यालेश ज्याप्रमाणे ज्ञान झाल्यानंतर सुद्धा पूर्वसंस्कारानुसार देह चालत राहतो, अगदी त्याचप्रमाणे अविद्यालेश राहतो. ज्ञान झाल्यानंतर सुद्धा अविद्यालेश राहतो. 3 प्रकार सांगितलेला. हां, 3 उदाहरण सांगितले होते. जसं भांड्यामध्ये लसूण ठेवला असता आणि थोड्या वेळानंतर लसूण काढल्यानंतर तो लसणाचा वास भांड्याला तसाच राहतो, अगदी त्याचप्रमाणे अविद्यालेश राहत असतो. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस धनुष्यामधून बाण सोडला जाईल, बाणाने ध्येयाला गाठल्यानंतरसुद्धा, छेदन केल्यानंतरसुद्धा बाणाचा वेग जोपर्यंत आहे तोपर्यंत बाण तसाच पुढे जातो. बरोबर आहे. आणखी अविद्येचे अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य. ज्ञान झालं म्हणजे काय होते? अज्ञानाची निवृत्ती. विक्षेप म्हणजे जीवनमुक्त अवस्था. प्रारब्ध प्राप्त ज्यावेळेला असते ना, प्रारब्ध संपेपर्यंत कोणती अवस्था? आणि 7 प्रारब्ध संपल्यानंतर 3 प्रकार सांगितले. एक लसणाचा पदार्थ, दुसरं दग्धपटणे आहे, आणि तिसरा विक्षेप. विक्षेप समजते ना, त्याचे 2 कार्य आहे, आवरण आणि विक्षेप म्हणजे जीवनमुक्त अवस्था. प्रारब्ध संपल्यानंतर विदेहमुक्त. असं जीवनमुक्तीची काय केलेली आहे? सिद्धी करून दाखवलेली आहे. पुढे तुम्ही विचारत जा ना काहीतरी. जहद लक्षण, अजहद लक्षण आणि जहदा लक्षण ऐकण्याची इच्छा आहे. लक्षणं कशाकरता सांगितले? लक्षणं कशाकरता सांगितले? ज्यावेळेस शब्दाच्या शक्तिवृत्तीने वाक्याचा अर्थ सुसंगत जुळत नाही, त्यावेळी लक्षणा ही जी दुसरी शब्दाची शक्ती आहे ती केली जाते. त्याकरिता लक्षणेचे 3 प्रकार सांगितले. एक जहद लक्षणा, दुसरी अजहद लक्षणा आणि तिसरी जहदाजहद लक्षणा.
जहद लक्षणेमध्ये जहद लक्षणा ज्यावेळेस आपण करतो त्याकरिता एक उदाहरण दिलेलं आहे. गंगायाम घोषः म्हणजे नदीवर गवळीवाडा आहे. नदीवर जर गवळीवाडा आहे म्हणजे याचा शक्तिवृत्तीने असा अर्थ होतो की नदीवर म्हणजे प्रवाहावर म्हणजे पाण्यावरच गवळीवाडा आहे असा अर्थ शक्य नाही. पाण्यावर वाडा नसतो. मग त्यावेळेस त्या वाक्याचा अर्थ लक्षणेने केला जातो. मग लक्षणेमध्ये जी अजहद लक्षण आहे त्या अजहद लक्षणेकरिता हा गंगायाम घोष हे उदाहरण आहे. अजहद लक्षणेमध्ये जे वाक्याचं गंगायाम घोष या वाक्यामध्ये जे शक्य आहे, गंगा शब्दाचा शक्य अर्थ म्हणजे गंगेचा प्रवाह, परंतु प्रवाहावर वाडा आहे हे शक्य म्हणजे हे असू शकत नाही. म्हणून शक्यार्थाचा म्हणजे वाच्यार्थाचा त्याग करून वाच्यार्थासंबंधी पूर्ण वाच्यार्थाचा त्याग म्हणजे गंगा पदाचा प्रवाह रूप जो वाच्यार्थ आहे त्याचा त्याग करून शक्य संबंधो लक्षणा शक्याच्या संबंधी असलेला जो तीर त्या तीराचं ग्रहण करणं ही झाली अजहद लक्षणा म्हणजे वाच्यार्थाचा पूर्णतः त्याग आणि लक्षार्थाचा ग्रहण ही जहद लक्षणा. आणि दुसरी जी आहे ती अजहद लक्षणा. अजहद लक्षणेमध्ये वाच्यार्थात सहित लक्षार्थाचं ग्रहण असतं. जसं की काय शोणो धावती म्हणजे तांबडा धावतो. यामध्ये तांबडा रंगासहित असणारा जो घोडा, तांबडा रंग हा तांबडा शोणो या शब्दाचा वाच्यार्थ काय शोणो बरोबर. आणि अश्व या घोडा या लक्षार्थाचं सुद्धा ग्रहण होतं. म्हणजे वाच्यार्थही घ्यायचा आणि वाच्यार्थाबरोबर लक्षार्थही घ्यायचा. या लक्षणेला अजहद लक्षण असं म्हणतात. आणि जहद लक्षणेमध्ये उदाहरणार्थ तो हा देवदत्त म्हणजे स्वयं देवदत्त या वाक्यामध्ये तो या शब्दामध्ये या शब्दाचा वाच्यार्थ आणि लक्षार्थ. वाच्यार्थ असा आहे की तो म्हणजे पूर्वी भूतकाळामध्ये पाहिलेला आणि अन्य देशामध्ये असलेला. आणि हा या शब्दाचा अर्थ असा होतो तो पूर्वी पाहिलेला भूतकाळात पाहिलेला अन्य देशात हा वर्तमान काळी आणि समीप देशात. आणि हा दोन्ही पुरुष मात्र एकच आहे. मग यांची ऐक्यता सिद्ध कशी करायची तर तो या शब्दामध्ये भूतकाळाचा आणि अन्य देशाचा त्याग आणि तो जे पुरुषवाचक जे सर्वनाम आहे तो पाहिलेला पुरुष त्यातल्या भूतकाळाचा आणि अन्य देशाचा त्याग आणि हा जे सर्वनाम आहे यामध्ये समीप देश आणि वर्तमान काळाचा त्याग केला तर तो आणि हा या शब्दाने केवळ जो एक पुरुष शिल्लक राहतो. त्या दोन्ही पदाचा एक वाच्य असलेला एकच पुरुष म्हणजे तो देवदत्त हा एकच आहे असं जे लक्षणेने सिद्ध केलं जातं ती जहदाजहद म्हणजे काही भागाचा त्याग आणि काही भागाचा स्वीकार, भूतकाळाचा आणि अन्य देशाचा त्याग आणि पुरुष रूपाने तो या पदाच्या लक्षार्थाचा स्वीकार. आणि हा या पदामध्ये अन्य देशाचा आणि समीप देशाचा आणि वर्तमान काळाचा त्याग आणि पुरुषाचा स्वीकार अशा प्रकारे जहदाजहद लक्षणा केली जाते. बरोबर आहे. जहद लक्षणेमध्ये त्याग असतो कशाचा वाच्याचा. आणि अजहद लक्षणेमध्ये काय असतो त्याग नसतो स्वीकार असतो. स्वीकार असला म्हणजे अजहद लक्षणा आणि त्याग असला म्हणजे काही घ्यायचं आणि काही टाकायचं. कोणती लक्षणं वाच्यार्थ काय करायचा टाकायचा आणि लक्षणं काय करायची कारण वाच्यार्थाने विसंगत अर्थ निघतो. तत्वमसी तत्शब्दाचं लक्ष कोण आहे एक वाच्य ब्रह्मपदाचं आणि वाच्य माताएबा. आपण जरी लक्षण केलं तर काय वेळेला लक्षणं जर केली नाही तर विसंगत अर्थ होईल. ईश्वर किम सर्व होईल तो जीव आहे. वेदांतशास्त्रामध्ये विसंगत अर्थ झाला काय म्हणून काय करायला लागते लक्षाचं ऐक्य आणि वाच्यार्थाचा त्याग. कोणती लक्षणं काही टाकायचं आणि काही वाच्यार्थ
लक्षार्थ कोणती लक्षणं? मग मी ब्रह्म आहे ज्ञान कोणत्या लक्षणे घेऊन चारी वाक्यात लावायचं. चार वाक्य कोणती? अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानाम. त्याच्यामध्ये आलं का दुसरं वाक्य ईश्वराचे काय कोणतीला कोणता महावाक्य? म्हणजे दोन शब्द आहे करायचे. अहम ब्रह्मास्मी, अहम आणि ब्रह्मास्मी. ब्रह्म कोणत्या वाक्याने सांगितलं जातं? अहम ब्रह्मास्मीमध्ये अहम हे जीववाच्य आहे आणि अहम या पदाचं वाच्य जीव आणि लक्ष्यार्थ कुटस्थ चैतन्य. ब्रह्म आणि ब्रह्म या पदाचं वाच्यार्थ ईश्वर आणि लक्ष्यार्थ ब्रह्मचैतन्य आहे. मग अहम ब्रह्मास्मी या वाक्याचा अर्थ वाच्यार्थाने केला तर असा होतो, मी अल्पज्ञ असलेला जीव सर्वज्ञ ईश्वर आहे. किंवा विरुद्ध अर्थ असा केला, सर्वज्ञ असलेला ईश्वर म्हणजे मी अल्पज्ञ असलेला जीव हा वाच्यार्थाने अर्थ होतो. परंतु त्याचा अर्थ हे शक्य होणे नाही, संभवनीय नाही. मग याच्या ठिकाणी सुद्धा लक्षणा या महावाक्यात करायची झाली तर अहम पदाचा वाच्यार्थ जीव आहे आणि ब्रह्मपदाचा वाच्यार्थ ईश्वर आहे. वाच्यार्थाचा त्याग करून ब्रह्म अहम पदाचं जे लक्ष्यार्थ कोटस्थ चैतन्य आणि ब्रह्म या पदाचं लक्ष्यार्थ जे ब्रह्मचैतन्य या दोघांची ऐक्यता सिद्ध होऊ शकते. परंतु त्याकरिता भागत्याग लक्षणा करावी लागते. भागत्याग लक्षण म्हणून मी ब्रह्म आहे कोणत्या लक्षणे भागत्याग लागला बरं का. आता कोण गेलं तुम्हाला लक्षणं का करावं लागते? शक्तिवृत्तीने अर्थ निघत नाही का? शक्तिवृत्तीने अर्थ कोणता निघाला? ईश्वर जीव आहे. मग प्रमेय बरोबर आहे का चुकीचं आहे? मग लक्षणा करायची. काय करायची? आणि ती वाच्यार्थामध्ये आणि लक्षार्थात काय करायचे? ऐक्य कोणामध्ये सांगायचं? लक्ष आणि मी संगतपणा शक्तिवृत्तीने त्याचा काय करायचा? लक्षाचं ऐक्य. याला म्हणतात जीव ब्रह्म. चांगला विवेक आहे 6व्या तरंगामध्ये. पुढे विद्येची प्रतिष्ठानं किती आहे? 18. असंच लिहायचं असते का 18 आहे? असंच लिहायचं असते का? 4 वेद, वेदाची 6 अंग आणि 4 उपवेद, 18 पुराणे, त्यात मीमांसेमध्ये 2 प्रकार, धर्ममीमांसा आणि कर्ममीमांसा. आणि शेवटी काय झालं? बरोबर आहे ना ते अष्टादश. त्याच्यामध्ये घ्यायचं आपले तुमच्या काळजीला घेत ह्याच्यामध्ये संन्यासाचा विचार केलेला आहे ना. त्या संन्यासामध्ये 2 प्रकार, एक विविधत संन्यास आणि विद्वत विविदिशा. विविधत संन्यास म्हणजे विद्वत संन्यास हा संन्यासाचा अधिकार केवळ क्षत्रिय आणि वैश्याला. विद्वत म्हणजे ज्यावेळेस सामान्य असंगत्व बोधाने आपल्या स्वरूपस्थितीला जो जाणतो म्हणजे ज्ञान झाल्याच्या नंतर सहजस्थिती ज्याला असते तो विद्वत संन्यास. आणि विविदिशा म्हणजे वेदाच्या अध्ययनाकरिता असलेल्या केलेला संन्यास तो विविदिशा. या शब्दाची इच्छा आणि विविध म्हणजे वेदाला जाणण्याची इच्छा करून असलेला जो संन्यास तो विविदिशा संन्यास. याचा अधिकारी केवळ ब्राह्मण वर्ण सांगितले. ब्राह्मणाला साहेब फक्त कोणता? विद्वत संन्यास किती आहे त्याच्यात? नाही सांगता. विद्वत संन्यास फक्त तिघालाच आहे आणि विविदिशा संन्यास ब्राह्मणालाच आहे. बरे वैश्य ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना कोणता संन्यास आहे? विद्वत संन्यास. आणि पुढे शूद्राची वाट काय? त्याला ब्रह्मज्ञान होण्याची काय बाईने सुद्धा ब्रह्मज्ञान होण्याची काय
त्यांची सोय कशी लावली. मी नव्हतो का त्यांच्याकरिता शास्त्राने क्षत्रिय, वैश्य आणि ब्राह्मण यांच्याकरिता विद्वत किंवा विविदिशा हे संन्यास वेदाध्ययन करण्याकरिता ब्रह्मज्ञानाकरिता सांगितले. परंतु ब्रह्मज्ञानाची इच्छा ही शूद्रालाही आहे आणि स्त्रियांनासुद्धा आहे. मग त्यांच्याकरिता वेदाने किंवा वैदिक परंपरेने जो घालून दिलेला मार्ग आहे तो म्हणजे पुराणादिकांचं किंवा भक्तिमार्गाचं अवलंबन करणे. पुराणादिकांचं श्रवण करून किंवा भक्ती केल्याच्या नंतर अंतःकरणसुद्धा शुद्ध होतं, स्थिर होतं. आणि या शुद्ध आणि स्थिर अंतःकरणात पुराण श्रवणाने किंवा भक्तीच्या बळाने आपोआपच ईश्वर कृपेप्रसादाने किंवा गुरुप्रसादाने अंतःकरणात हे ज्ञान उत्पन्न होऊ शकतं. म्हणून शूद्रांनी किंवा स्त्रियांनी भक्तिमार्गाचं अवलंबन करावं किंवा पुराणाधिक जे ग्रंथ आहेत, इतिहास ग्रंथ आहेत, त्यांचं श्रवण करावं. बरं, आता ब्राह्मण झाले, पुढे क्षत्रिय झाले, वैश्य झाले, स्त्रिया झाल्या, नाही का, शूद्र झाले. आणि त्याची वाट काय? पंकज म्हणजे अभ्यास नेमकी पापाजाने केलेली आहे, साधी काही कोणती. त्याचा एक दृष्टांत सांगणार. कोणीतरी भिक्षेला गेला आणि एकादशीचा दिवस कोणता, मग भिक्षेला गेल्यानंतर बाई भिक्षा घेऊन आली. त्या जोडीमधून रक्ताचे थेंब पडत होते कशातून खाली. तिला वाटलं एकादशीचा दिवस, संन्यासी दिसतं आणि जोडीमधून काय पडते. आणि तिने डोकावून कशात पाहिलं, त्याच्यात मांस दिसला. मग तिने म्हणलं महाराज तुम्ही तर संन्यासी आहे, एकादशीचा दिवस आणि तुमच्या जोडीमध्ये काय आहे, मग मांस खात असता का. आणि त्याने सांगितलं, म्हटलं दारू जास्त पिण्यात आली म्हणजे मांस खात असतो. काय पिण्यात आली म्हणजे काय करतो. मग तिने विचारलं, म्हटलं तुम्ही दारू पित असता का. म्हटलं त्या बाईचा जर आग्रह झाला तर दारू प्यावी. म्हटलं कोण बाई, तुला वेश्या. एकादशीला काय खातो, पुन्हा काय पितो आणि पुन्हा कोणाच्या घरी जातो. म्हटलं वेश्याच्या घरी तुम्ही जाता, कशा करता जात. म्हटलं हे पण डोकं मला मारण्याकरता निघाले. कशा करता, जीव वाचवण्याकरता. जिचं दार उघडं असेल त्याच्या दारामध्ये शिरतो बघ. म्हणलं लोक तुम्हाला काही वेडे आहे का, मारमाय करता झाला तो. म्हणलं हे बा त्यांच्या घरी डाके टाकले, खुणा पाडले. मला काही जिवंत सोड देऊ शकत. म्हणलं तुम्ही डाके टाकता का, खुनही करता का. म्हणलं तसं नाही, जुगारामध्ये जर हारलो तर त्याच्याकडे एकादशीला मासे खातात, वेश्याच्या घरी जातात, डाके टाकतात, खुनही पाडतात. हे कशा करता तुम्ही. म्हणलं संगतीच तशी आहे. कोणाची किंतेन कृतम पाप. हे तुमचा चांगला श्लोक आहे 9व्या अध्यायामध्ये. अभिषेक सुंदराचारो भयते माम. असा जरी इतका जरी पापी असला, अंत्यज असला, तरीसुद्धा भक्तीमध्ये काय क्षिप्रम भवती शाश्वत शांती. मग अंत्यजाचा सुद्धा काय होतो, हे सामर्थ्य कोणात आहे. आलं का, झालं सगळे मुक्त झालेला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, स्त्रिया, अंत्य, या सर्वांचा काय होऊ शकतो. असा धर्म कोणता आहे, हिंदू. हिंदू धर्मामध्ये सर्वांना काय अधिकारानं त्यांना काय केलेलं आहे, साधन झालेलं आहे. तरंग सातवा काय झाला, आता पुढे काय, आता विचारा.
द्वादशीला वाटते त्यांची परीक्षा आहे. 2ला दशमी, 3ला एकादशी. बरं आहे. जेवण केल्यावर आहे का अगोदर आहे? आत्मस्वरूपाविषयी सांख्यमतादीचे मत आणि खंडन आणि आत्मा सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप कशी आहे हे काय सांगा. म्हणते? सांगा ना. ते आत्मस्वरूपाविषयी सांख्यमत विचार. सांख्यमतामध्ये आत्मे किती आहेत? अनेक पुरुष अनेक सांख्य. हा. मग व्यापक मानवाने किती मानले? परिच्छिन्नच मान. हा. त्यांच्यामध्ये आत्मा आहे बरं का, वाद कोणामध्ये. पण आत्मा हा ज्ञान आनंद रूप नाही, काय नाही. आणि वेदांतामध्ये आत्मा किम स्वरूप आहे? आनंद स्वरूप. सद्रूप. पुढे पुढे आनंद. एक आहे का अनेक आहे? परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? सांख्यामध्ये आत्मा एक आहे का अनेक आहे? अनेक आहे. आहे काय? अनेक झाले की ते व्यापक नसताना काय झालंय? अनेक. नाही, व्यापक मानलेलं आहे ना. काय मग अनेक मानून काय मानलेलं आहे? नाही ऐकाने सुद्धा अनेक मताचं खंडन आहे. व्यापक म्हणायचे, अनेक मानायचे. व्यापक वस्तू किती असते आणि त्यांनी आत्म किती मानले? असं प्रत्येकाच्यामध्ये काय त्यांचा मोक्ष कशामुळे? सांख्याचा प्रकृती पुरुषाचा विवेक. आणि आपल्या ह्याच्यामध्ये जीव ब्रह्म ऐक्य. नाही, जीव ब्रह्म ऐक्य. वेदांताचा मोक्ष कशाचा आहे? ज्ञानाने आहे. आणि त्यांचा प्रकृती पुरुष विवेक. प्रकृती पुरुषाचा आहे. म्हणून सर्वांमध्ये डोळा शास्त्र कोणतं आहे? हेच त्याचं उत्तर. पुढे या थोडा वेळ या म्हटलं. उद्या समारोप आपला दसऱ्याचा दिवस आहे ना. सकाळी सकाळी सोनं घेऊन या मात्र. काय आणणार आहे काय नाही. भूता परस्परे पडो इथेच थांबा.